सोमवती अमावस्या म्हणजेच गटारीच्या निमित्ताने आज मी फिश मासे आणण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि थेट विरारच्या मच्छी मार्केटमध्ये एंट्री केली। नेहमीच्या मानाने आता खूपच व्हेरिएशन मला मच्छी मार्केटमध्ये बघायला मिळाली आणि मग त्यामुळे माझ्या मनाचे जाळे या मच्छीवरून त्या मच्छीवर जाऊ लागले आणि शेवटी गोड मच्छी माझ्या मनाच्या जाळ्यात अडकली। हॅलो फ्रेंड, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गटारी अमावस्येनिमित्त गोड फिशची थाळी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पहिले कालवण बनवायसाठी आणि फिश फ्रायसाठी ही कोथिंबीर घेतली। एक बंच कोथिंबीरचा घेतलाय, 3 मिरच्या घेतल्यात, 2 इंच आलं घेतलंय, 20 पाकळ्या लसूण घेतलाय आणि या सगळ्याची मी पेस्ट बनवणार आहे। मला जेवढी यातली लागेल तेवढीच पेस्ट मी यूज करणार आहे आणि नंतर हे कापलेले जे खोबरं आहे ते मी वाटण बनवून पेस्ट बनवून घेणार आहे त्याची। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुवून वाटणाच्या भांड्यात टाकून घेतलं। हा गोड फिश आहे, गोडचा काटा आपण घेतलाय आणि 2-3 तुकड्या मी फिशच्या पण टाकीन त्याच्यामध्ये, पण मी जास्त करून काटाच घेतलेला आहे तो, तर तो स्वच्छ धुवून ठेवलेला आहे मी। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया। मी ते घोडीचा काटा जो आहे त्याची ग्रेव्ही बनवणार आहे आणि ज्या तुकड्या आहेत त्या तळणार आहे। ही पेस्ट बनवली आपण, ग्रीन पेस्ट। आता ती पेस्ट काढून घेतली वाटीमध्ये आणि हे एवढं थोडंसंच खोबरं आहे, 4 टेबलस्पून असेल, ह्याची आपण पेस्ट बनवणार आहे। आता इथे मी घोडीचा काटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला अर्धा लिंबू पिळून लावलाय आणि 1 टीस्पून मी मीठ चोळून घेते, म्हणजे ना या तुकड्यांमध्ये मीठ घुसेल आतपर्यंत। तर एक 10-15 मिनिटं मीठ लावून मी बाजूला ठेवते। तुकड्यांना चोळून ठेवते जरा। आता आपण कढई पहिले तापवून घेऊया। वाटण वगैरे आपलं झालेलं आहे। तर आता पहिले ना आपण जी ग्रीन पेस्ट बनवली आहे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाली, ती 1.5 टेबलस्पून मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची जी पेस्ट बनवली ती टाकली। आता छान तेलावरती ती फ्राय करून घेऊया। मी इथे 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आणि आता ना ही जी ग्रीन पेस्ट बनवली ती छान तेलात फ्राय करूया, मग मसाले टाकूया आपण। आणि आपण जी खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली, खोबऱ्याची पेस्ट पण टाकून घेऊ। छान परतून घेऊया। आपण इथे अर्धी टीस्पून हळद टाकली, 2 टीस्पून आपण आगरी मसाला टाकला। इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, 1 टीस्पून। छान परतून घेऊया।
बघा वाटण आपलं छान परतून झालंय. आपण ते घोळीच्या काट्याचे पीस घेतलेले ते टाकून घेऊया. मला मच्छीवाल्या मावशींनी फिशमध्ये जी चरबी असते ती पण दिली होती, तर ते फॅट सुद्धा मी इथे टाकले आणि त्याने खूपच छान अशी रसाला टेस्ट आली होती. तर हे फॅट्स पूर्ण वितळून गेले होते रसामध्ये आणि त्याचीच खूप सुंदर अशी टेस्ट रसाला आली होती. आता आपण गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आपण. याचा रसा ना थोडासा पातळच छान लागतो, मस्त टेस्टी लागतो. थोडंसं अजून पाणी टाकतो. आता आपण मीठ आणि चिंच वगैरे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाकून देऊया. चांगलं डीप करायचे मध्ये. एक टीस्पून टाकून घेऊया आपण. तर माझ्याकडे नाही ते कोकमाचा आगळ आहे, तर कोकमाचा आगळ टाकते आता. चिंच माझी संपले. दोन टेबलस्पून मी टाकलं. तर पाव चमच्यानं मी इथे बघा, या बघा घरगुती गरम मसाला घेतलाय तो टाकला. चांगलं गॅस मोठा करूया आणि उकळी घेऊया. आपण इथे गोळीचा जो तुकडा आहे तो फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी ना आपण इथे गोळीचा फिशचा तुकडा घेतलाय. त्याला ना आपण मीठ लावूया पहिले. 1 टीस्पून आपण मीठ लावलंय. अर्धा लिंबू पिळूया. थोडं अर्धा तास बाजूला ठेवूया. आता आपण ना मसाले लावून घेऊया. 1 टीस्पून, 2 टीस्पून आपण आगरी मसाला टाकलाय. अर्धा टीस्पून हळद घेतले. 1 टेबलस्पून ग्रीन पेस्ट घेतले. लाल मिरची पावडर घेतले 1 टीस्पून. हे सर्व लावून घेऊया आपण. मसालेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नुसती खोबऱ्याची जी पेस्ट बनवलेली त्यातली थोडीशी पेस्ट वाचलेली तर मी ती इथे टाकून घेतली. 1 टेबलस्पून पर्यंत असेल. आता 10 मिनिटं ठेवूया जरा मसाला.
आता ना आपण या तुकड्यांना बराच वेळ मॅरिनेट केलं. आता ना आपण कोकमचा आगळ लावून घेऊया. माझ्याकडे चिंच संपले, तर हे बघा 1 टेबलस्पून आपण आगळ लावून घेतला. आणि आता ना आपल्याला वरती जे कवर बनवायचे त्यासाठी मी ना इथे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ आणि थोडं मीठ घेतलंय. रवा पण घ्यायचा आपल्याला, 2 टेबलस्पून आपण रवा घेतला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया बरोबर. ही सगळी पीठं नसतील किंवा एवढं सगळं नसेल ना, तर फक्त रवा आणि तांदळाचं पीठ असेल तरी चालेल. नुसतं तांदळाचं पीठ लावलं तरी छान होतं तुकडे. आता आपण हे पण जे आगळ टाकलाय तो पण लावून घेऊया आणि पॅन गरम करूया. आता बघा पॅन आपलं झालेलं आहे तापून. आपण तुकडे याच्यात भरून घेतली अशी. दुसऱ्या साईडने पण छानपैकी फ्राय करून घेऊया. मस्तपैकी आपण साईड पण चेंज केली. तर बघा आपलं गोळीची थाळी जी आपण बनवली ती तयार झालेली आहे मस्तपैकी. हे गोळीचं कालवण, हे फिश फ्राय केलंय, चपाती, भात, भाकरी बनवायला आज पीठच नव्हतं, संपलेलं, तर भाकरी नाही बनवली. नाही तर भाकरी या थाळीबरोबर खूप छान होते, म्हणजे छान दिसते. तर तुम्ही पण तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि खरंच कालवणाची जी चव होती ती इतकी अप्रतिम भारी झालेली होती की म्हणजे एकाच टायमामध्ये हे सर्व कालवण संपलं. इतकी टेस्टी झाली होती. तर तुम्ही पण ही नक्की बनवून बघा आणि आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा.